महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सुनावणी होणारे 8 वर्षांनंतर मूळ दाव्यावर सुनावणी होणार। सुनावणीकडे आता सीमावासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी अखेर 8 वर्षांनंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोई। महेंद्र, आजपासून खरं तर सुनावणीला सुरुवात होणार आहे, याकडे आता सीमावासियांचं लक्ष लागले। नेमकं सुनावणीमध्ये काय काय होऊ शकतं? महेंद्र, माझा आवाज पोहोचतो? तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नी 8 वर्षांनंतर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सीमा भागातल्या सगळ्या नागरिकांचं या सुनावणीकडे लक्ष लागले। 8 वर्षांनंतर मूळ दाव्यावर आजपासून सुनावणी होणार। सध्या याकडे सीमावासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। सीमा प्रश्नी महाराष्ट्राच्या वतीनं दावा मेन्शन करण्यात आला होता। न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराधे बुधवारी सुनावणी निश्चित त्यांनी केली आणि 2017 मध्ये शेवटची सुनावणी झाली होती आणि त्यानंतर आजपासून आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। 2017च्या मूळ दाव्यावरच आजपासून सुनावणी सुरू होईल आणि या सुनावणीकडे आता सीमावासियांचं लक्ष लागलं। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, खरं तर आजपासून म्हणजे तब्बल 8 वर्षांनंतर आता मूळ दाव्यावर सुनावणी होणार आहे। नेमकं काय काय होऊ शकतं? कल्याणी, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रकरणी अखेर 8 वर्षांनंतर आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे आणि या दिवशी मूळ दाव्यावर सुनावणी जी होणार आहे त्याकडे सर्वांचं सीमावासियांचं लक्ष लागून राहिलंय। सीमा प्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने दावा मेन्शन करण्यात आला आहे आणि वरिष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट CS वैद्यनाथ आणि ऍडव्होकेट रेकॉर्ड शिवाजी जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात जी आहे ती सीमा प्रश्नी लवकरात लवकर सुनावणी यावी यासाठी विनंती केली होती। न्यायमूर्ती संजय कुमार, न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी ही विनंती मान्य करून बुधवारी ही सुनावणी निश्चित केली आहे आणि आज जे आहे ते मूळ दाव्यावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे। 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे आणि यामध्ये केंद्र सरकार प्रतिवादी क्रमांक 1 असून कर्नाटक सरकार प्रतिवादी क्रमांक 2 आहे। सुरुवातीपासूनच दोन्ही प्रतिवाद्यांनी या दाव्यात वेळकाढूपणा केला होता। 2013 मध्ये याचिकेवर साक्षी पुरवणे, तपास आणि वादाचे मुद्दे हे निश्चित करण्यासाठी कोर्टाकडून कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती। नंतर त्या न्यायालयात कर्नाटक ने फेर विचार करून या याचिकांची दाखल करत पुन्हा एकदा वेळकाढूपणा केला होता। 2017 मध्ये त्यामुळे 8 वर्षांनंतर आता मूळ दाव्यावर नेमकी कशा पद्धतीने सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।